25 वर्ष खरातवाडी गावचा विकास खुंटला आहे. हे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून व्यक्तिगत द्वेषाचे राजकारण सुरू आहे, असे प्रतिपादन खरातवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ कांचन जनार्दन वेटम यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास खरात, विलास बाबर, प्रणाली मदने, संगीता खरात, तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास खरात, अविनाश खरात, अनिल खरात, तानाजी खरात यांची उपस्थिती होती. सरपंच कांचन वेटम म्हणाल्या की आमदार जयंतराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून खरातवाडीत अक्षरशः विकास कामांचा डोंगर निर्माण झाला. 1 कोटींची संरक्षक भिंत, 1,05,00,000ची ग्रामीण पेयजल योजना आणि वितरण व्यवस्थेसाठी 70 लाख खर्च केलेत. ग्राम सचिवालयाची सुसज्ज इमारत सुमारे 15 लाखाची आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी 15 लाख आणि अंगणवाडी इमारतीसाठी 10 लाख खर्च केलेत. खरातवाडी ते नवा बहे रस्ता 50 लाख रुपये, खरातवाडी ते रेटणे हरणाक्ष पानवठा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालाय. आमदार जयंत पाटील यांच्याकडून जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी संरक्षक भिंत, पाणंद रस्ता, पानवठा रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, वाढीव स्ट्रीट लाईट, सिंगल फेजचे 3 फेजमध्ये रूपांतर अशा विविध विकास कामातून खरातवाडीचा चेहरा मोहरा बदललाय. असे असताना देखील विद्यमान उपसरपंच खरात हे विकास खुंटला आहे अशी भाषा करत आहेत. हे पूर्णतः चुकीचं असल्याचं ते म्हणाल्या.